प्रवेशद्वार बघू शकता तुम्ही, किती भव्य आहे. इथं आतमध्ये आलं तर गारगार वाटायला लागले. तर गाईज आता प्रवेशद्वार सोडलाय आणि वाजलेत किती, 10च वाजलेत, पण असं वाटतंय पाठ झाले. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत नसेल पण वाटतंय पाठ झाले. धबधबा बघू शकता. गाईज आता 15 मिनिटाचा रस्ता राहिला अजून. ढग बघू शकता, ढगांच्या वर आलोय आम्ही डायरेक्ट. खतरनाक एकदम. मी ढगावर बसलोय. आणि ढगावर बसलाय. लय भारी वाटतंय. काय गरज आहे विमानाची नाही मग गाईज पोचलोय आम्ही. खूप मस्त वाटतंय. गार गार वारा सुटलाय. किरण पाटील सरांनी परवा फोन केला मला आणि त्यांनी एक लिहिलेला पोवाडा. धुकं बघू शकता. धुकं म्हणजे ढग. धुकं एक असते. कॅमेऱ्यात एवढं दिसत नसेल पण लय डेंजर वाटते. आता टेंट साठी जागा बघायला लागेल. हा बघा टेंट. टेंट टाकतो थोडंसं फिरतो ना, गुल होतो. बघू तुम्हाला दाखवतो. चार्जिंग पण 16% राहिले. चला गर्दी बघू शकता. इथनच स्टार्टिंग पासूनच गर्दी चालू झाली. जेवायची गर्दी वाटतं. वरती पोचलोय ना, पाऊस आलाय. महाप्रसादाची गर्दी आहे बघू शकता. तांप्रणीतल्या तिकडे माग मस्त जागा होते रे. उत्सव बघू शकता तुम्ही गाईज. काटा आला अंगाला डायरेक्ट. एवढं डेंजर वाटतंय. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. सगळ्यांनी जागा घेऊन ठेवल्या टेंट साठी. आता आम्ही शोधतोय जागा. बघू भेटते का. ही बाजारपेठ आहे रायगडवरची. बाजारपेठ होती पहिले पण आता तुटले सगळी. बघू शकता. तर गाईज आता आम्हाला मस्त अशी जागा भेटले. बघू शकता वरती असा शेड आहे. नाही तर खालती आम्ही बांधतोय आमचा टेंट. ढिक्क तर एवढं आहे ना, लय डेंजर. बघू शकता टेंटच टेंट. टेंटच टेंट. काय माझी ही सँडल आहे. मला काय नाही. सँडल असली तरी काय आलं. टेंटच टेंट. टेंटच टेंट. खूप टेंट आहेत. तिकडे तर जागाच भेटली नाही. तिकडे काय म्हणणं काय तुझं. अरे आम्हाला येत असतं तर काय कशाला तुला ठेवलं असतं. आम्ही पहिल्यांदा आलोय. मी लावले. इकडं पण बघू शकता. या आतमध्ये घर आहे. तिथं पण झोपलेत माणसं आधी. काय अरे हा बोललो ना आहे ते पाण्याखाली. नाही बोलतोय. मग आणले ना चादर वगैरे सगळ्यांनी. ते काय पाणी पडते तिथे. मग ते जागा भेटली ती बघ तू. तिकट करशील. हो हो. नाहीच यार. ते काय
बँकेच्या काट्या का वाटतं दर रे शार्दू ब्लॉग घे जरा. हे पाण्याचं काहीतरी करा पहिले. कोणत्या पाणी तिथे येईल टेंट आहे. ते काय बघ टेंट पडते. अरे पडतो ना वरनं पडलं ना टेंट. वॉटर प्रूफ आहे. पाऊस आला असं काय केलं असं तिथं लावून. इलेक्ट्रिक टेंट रे. सरळ कर बघतो त्याच्यात कसा त्याला नवा खाली आणि बघतो तुला बांधता येतो का. त्याने बांधलेला घरी म्हणजे सरळ तर करा रे. असं का नाही तिकडेच घे. आपण तिथे काहीतरी लावू. काय काहीतरी लावायला कपडे. तू येणार आहे का जरा काय ह्याच्यावर पाणी पडेल ते. आम पडलं त्याच्यावर. मग काय तरी पण हे तिथं लावत होता मग मग पाऊस आला असतं काय केलं असतं. अरे कसं सरळ करू. अरे असंच ठेवा खाली. अरे मग तसंच ठेवलं तेवढ्या तिकडे घे बोलतोय. त्याच्या सरळ कर नाही येणार का रे. अरे तसंच बस बरोबर एक एक खोला का ना तो गुप्तात म्हणजे एक एक काढ ना तो गुप्तात पक्या मी करतो. राहू दे ते अजून एक टॉर्च ना. मी जरा बॅक करतो. वा तोडायचं आहे काय. नाही रे जोडायचंय. तोडायचं काय करतोय हे बघ. थांब पाना मी करतो. हे त्याच्या हेदर फक्त मागून करू. मागूनच कर. अच्छा असं हेदर बघायचं ना. थांब पाना मी करतो. अरे परत तुटली बिटली तुला त्याला हे राहू दे रे. दुष्काळात तयार रे मला. हा ना तू घुसवलं. ये ना तू घुसव. बस गेलतो ना इथं गेलोय वस्तीला. तू गेली लाईट लावलं. हो हो तर बघू शकता आता हे काय टाकलं यांनी याच्यामध्ये. उचल आणि लाव. कस काय येता ना नक्की. योगन अर्थाम करतोय तो. हे उद्याचा ब्लॉग नाही होणार वाटते. मग या स्टोरेज भरत चाललं. उद्याचा तुझ्या याच्यामध्ये करायला लागेल ब्लॉग. आई शप्पथ टेंट झालेला इथं काहीच. तुम्ही पाहू शकता आमचं टेंट खूप छान वाटतंय. त्याला ओढ तिकडं असं हे ती काय निघले. कितीचं मानलं चौघ नाही बसून रितेश मध्ये चुकले काय तुम्ही काय. अरे ते एक अजून टाकली का मोठं होईल अजून. हा तर काय आपला टेंट तयार झालेला आहे बघू शकता. हे धर रे मी आतमध्ये चललाय आता. हे पुरतू पुरू हे पुरू रे. आम्ही आतमध्ये बघा आम्ही आतमध्ये बघा असं बघतो. तुम्ही कसे बघता मला कमेंट मध्ये सांगा. तर माझ्याकडे वस्तू आहे मस्त वाटतं ना. बघू शकता वरती. बघू गाईज ते बघा मी असं झोपतो. तुम्ही कशी झोपतो कमेंट करून सांगा. तनुची बॅग आहे ना आपल्याकडे त्यात खाऊ आहे. तर गाईज फुल वाईब आहेत. एक नंबर अशा वाईब बघू शकता. डायरेक्ट असं दाब त्याला डायरेक्ट घर काय प्रणित एक नंबर वाटतं. घर आहे भाकरी भाजी दाखव. पनीरची भाजी एकदम हॉटेल टाईप.
हॉटेल टाईप असे जेवून घे बघू शकता बाहेर धुकं हे तू का नाही का ते फुल भाषा वाटते खाऊन भेटतो तुम्हाला. हॅलो गाईज, तर आत्ताच उठलोय, 5 वाजले सकाळचे. बाहेर बघू शकता धुकं, खूप थंडी आहे इकडं. नाही बॅगा बिगा बघू शकता. दुसरा ग्रुप पण आला आमचा. हे दिसतंय याच्यामध्ये वाफा दिसत आहेत डायरेक्ट. तर आता आवरतोय ना, बघू फिरतो थोडस. येत नाही अर्धा येतोय. धुकं बघू शकता येतं याच्यावर. टेंट बघू शकता, यांनी आम्हाला रात्रभर सहारा दिला. नाही तर बाकीच्यांची हालत लय बेकार झाली. तुम्हाला दाखवतो, उघड्यावर झोपले डायरेक्ट. बघू शकता. तर आता टेंट मिटकाला घेतला आम्ही. त्याच्यात फुल गोन बिन होत्या, पण त्या आम्ही दाखवले. आम्ही खूप सुखी होतो गाईज. आम्हाला वरती छत पण होतं, काही टेन्शन नव्हतं पावसाचं. पण आता उठले मी, मंदिरात जाऊन आलो. अंघोळ बिंगोळ करून मी रेडी, त्यांना उठवायला आलो. आपली जागीच आहे गाईज गडावर. सगळी मंदिरात चालली ती, पण ही दुकाने बघ असली लागले. धुकं बघू शकता, लय खतरनाक खतरनाक. गाईज नाही, रात्रीचं वगैरे सगळं घेतलं असतं ना. चार्जिंग नव्हती फोनला. तर हा व्हिडिओ ओके. तर आलं आता जगदीश्वरच्या मंदिरात. आतमध्ये पण लय डेंजर झोपले. तिथं जागा भेटेल तिथं झोपून घेतलं. ज्यांनी टेंट नाही आणलं ते आतमध्ये झोपलेत. त्यांची अवस्था बघून आता आलोय महाराजांच्या समाधीच्या इथे. गायब झालाय आता क्लिअर दिसायला लागले. गाणी एक नंबर साखर शिवबाच होणार.
गाईज शिव सकाळ बघू शकता तुम्ही. शिव सकाळ हे असते शिव सकाळ. कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. कॅमेऱ्यामध्ये जेवढं दिसत नाही तेवढं आम्ही समोर राहून बघू शकतो. इज लुकिंग लाईक अ वाव. लुकिंग गर्दी बघू शकता किती वाढत चालले. इथं काहीच नाही अजून, खूप वाढणार आहे नंतर नंतर बघू. म्हणून आम्ही पटापट सगळीकडे दर्शन करून घेतोय. आता चाललोय महाराजांच्या सभागृहात चाललोय, जिथे सोहळा होणार आहे राज्याभिषेकाचा. दाखवतो. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गवला तारा तिमीर हरा करताची बाजीराजा. बघितला तुम्ही महाराजांचा दरबार कसा सजवलेला. खूप भारी वाटलं ते बघून. थोडंसं थांबलो तिथे आणि आता निघतोय, कारण 12च्या आत जायचंय घरी. जरा काम आहे प्रणितला पण, आणि मला पण कॉलेजला जायचंय. जरा रिझल्टचं काम आहे, तर तेच आम्ही आता सगळीकडे फिरलो, दर्शन वगैरे घेतलं ना. आता निघतोय खाली जायला. हा बघू शकता तळाव. तर आता चाललोय खाली हळूहळू. आता डायरेक्ट खालती गेल्यावर दाखवतो. मधी थोडेसे क्लिप काढले तर दाखवतो ते, नाही तर आता डायरेक्ट खालती गेल्यावर दाखवतो. कारण फोनची चार्जिंग पण कमी राहिले. आम्ही काय बॅकअप आणला नव्हता, थोडंसं आणलेलं ते केली चार्ज, पण जास्त काय झाली नाही. आता दाखवतो डायरेक्ट खाली गेल्यावर. वर गेल्यावर करतो परत. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलतो आणि मधून नवीन रस्ता शोधला आम्ही. कच्चा रस्ता आहे हा, पाहिजे नाही त्याला. बघू शकता इकडं बघू शकता धबधब्यासारखा रोड आहे. पडलो तर धबधब्यासारखं खाली जाऊ. हे बघू शकता. नवीन जरा ॲडव्हेंचर करू बोललो. हळू चाललो. काय नाही, एवढा पण डेंजर नाही रस्ता. बघू शकता किती वयस्कर माणसं पण एवढी स्ट्रेट चढण चढतायत. हा बघा म्हातारा आमचा.
अजून असं जायचंय खालती. चला गाईज, कम ऑन, यू कॅन डू इट. हे बघा, इथनं उतरलो आम्ही. हा रस्ता दिसतोय ना, इथनं आलो खालती, बघू शकता. तर उतरलो आता खालती. आता जातो गाडी जिथं पार्क केली तिथं. तर आता उतरलोय खालती, परत बसमध्ये बसलोय. आता आम्ही चौघच आहेत, पूर्ण बस भरल्याशिवाय नाही जाऊ शकत बोलतात. आता बसलोय. आता जाऊ पार्किंगला. आम्ही उतरून आलोय खाली आणि आता CNG भरायला थांबलोय. बघू शकता, प्रणित शेठ मोरे. कपडे चेंज गाडीतल्या गाडीत. तर आता चाललोय घरी. तर दाखवतो घरी जाताना. बघू काय मध्ये थांबलो बिमलो तर दाखवील, नाही तर आता घरी. तर आता पोचलो आम्ही खोपोलीला. आता किती 15-20 मिनिटात पोचू कर्जतला. मध्ये थांबलेलो जरा खायला प्यायला, नंतर मग खाऊन झाल्यावर डायरेक्ट झोपलेलो. आता पालीच्या नंतर थोडीशी जाग आली. आता चाललोय. मग थोडंसं झोपलेलो, डुलकी लागलेली मला. पण गाडी पण चालू होता, रितेश मध्ये चालवत होता गाडी. चकवा होता. तर आता जाऊ घरी डायरेक्ट. ना घरी जाऊन डायरेक्ट झोपू मस्त. पाय बी मस्त दुखतायत. तुझ्या दुखतात का? नाही अजिबात. तू मावळा आहेस ना? मावळा आहे. आता एकदम ओके झालंय मी. मग घरी जाऊन झोपणार नाही का? नाही, आता कुठं झाली झोप. तर गाईज, तर आम्ही पुढच्या महिन्यात परत जायचा प्लॅन आहे आमचा. लय भारी. यावेळेस रोपवेने जायचा प्लॅन आहे. कारण आम्ही तिकडे थांबलेलो ना, तेव्हा रोपवे दिसत होता, जाम भारी वाटत होतं. मग आता पुढच्या वेळेस ठरवलं आम्ही रोपवेने जाणार. लय भारी वरती वाटतं घरदार आहे ना आपल्याला. नाही तर काय तिकडेच राहिलो असतो काय? तिकडेच राहिलो असतो. आपला थोडा पण नाही हल्ला. थोडा पण नाही हल्ला, कंटिन्यू फडकतोय. थोडासा पण हल्ला नाही. तर तेच आता जातो घरी. हा होता 2 दिवसाचा व्लॉग. म्हणजे काल संध्याकाळपासून चालू केलता नाईट आणि आजचा डे. तर एकत्रच टाकतो. घ्या समजून, बघून घ्या किती मोठा असेल तरी. तर हा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गवला तारा तिमी राहा करताची बाजी राजा.